आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे आपल्या पक्षाचं काम करता करता सामाजिक हित जोपासणं हे टोपे घराण्याचं खूप मोठं कर्तव्य आहे असं ते मानतात। आणि म्हणूनच मागे आपल्यावरती एवढं संकट आलं की कोरोनाच्या काळामध्ये अनेक आपल्या जवळची लोकं गेली। या कोरोना काळामध्ये माननीय भैयासाहेब आरोग्यमंत्री असताना त्यांनी एवढं काही डोंगरा एवढं काम करून ठेवलं की भारतामध्ये कुठल्याही राज्यातल्या आरोग्यमंत्र्याने किंवा देशाच्या आरोग्यमंत्र्याने एवढं काम केलं नव्हतं। जरी त्यांना विरोध होत असला तरीसुद्धा त्या विरोधाला न जुमानता राजेश भैयांनी तत्परतेने सर्वसामान्यांपर्यंत ऑक्सिजन असेल, ॲम्ब्युलन्स असतील, खाट दवाखाना उपलब्ध करून देणे असेल, गरिबांतल्या गरीब माणसाला आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला या दोघांनाही समान न्याय राजेश भैया टोपेंनी दिला। अनेक जगातल्या आया, अनेक महाराष्ट्रातल्या ज्या आया बहिणी आहेत किंवा जी माणसं आहेत या माणसासाठी घराचं म्हणजे घरावरती डोळ्यावरती त्यांनी पांघरून घातलं आणि आई आजारी असताना सुद्धा अनेक लोकांच्या कोविडच्या काळामध्ये राजेश भैयांनी काम केलेलं आहे। एवढं मोठं दानत्व, एवढं मोठं दातृत्व या मंडळीकडे आहे। राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक भान जोपासणं हे या घराण्याला जमलेलं आहे आणि म्हणूनच राजेश भैयांचे मी खरं म्हटलं तर आभार व्यक्त करेल। परंतु आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षणाचा कुठलाही त्यांना लौकिक अर्थाने लवलेश नसताना सुद्धा एक उत्तम डॉक्टरचं काम, एक कोरोना वॉरियरचं काम हे राजेश भैयांनी केलेलं आहे। मी या निमित्ताने राजेश भैयांचे धन्यवाद मानतो।